रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर विविध विषय समित्यांच्या सभापतीपदांच्या निवडीसाठी झालेल्या विशेष सभेत 4ही सभापती बिनविरोध निवडून आले. या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट झाली आहेत. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या 12 मार्च रोजी झालेल्या निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी येथील जिल्हा नियोजन सभागृहात पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे, शिवसेनेच्या रसिका केणी, भाजपचे वैकुंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेच्या रसिका केणी यांच्याकडे महिला व बालविकास समितीचे पद सोपविण्यात आले असून राष्ट्रवादीचे नारायण डामसे यांच्याकडे समाज कल्याण समितीचे पद देण्यात आले आहे. उर्वरित 2 सभापतींच्या खात्यांचे वाटप अद्याप प्रलंबित आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सकाळच्या सत्रात 4ही समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला होता. दुपारी 2 वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात होताच प्रत्येक पदासाठी एकमेव उमेदवारी असल्याने पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी चौघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली. या निवड प्रक्रियेस रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंधर पठारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके तसेच तहसीलदार डॉ. शीतल रसाळ यांनी सहाय्य केले. निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील यांच्यासह सर्व सदस्य, पंचायत समिती सभापती आणि समर्थकांनी सभागृहात गर्दी करत नव्याने निवडून आलेल्या सभापतींचे अभिनंदन केले. निवड प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विषय समितींच्या सभापतीची निवड असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सभापती पदासाठी अर्ज भरलेला आहे, भारतीय जनता पक्षाने एक सभापतीसाठी अर्ज भरलेला आहे आणि नव्याने आमच्या सोबत आलेलंच म्हणजे आधी महायुती म्हणून आहेतच, पण जिल्ह्याच्या या युतीमध्ये सहभागी झालेले शिवसेना सदस्यांना सुद्धा त्या ठिकाणी 2 अर्ज भरले गेलेले आहेत. रसिकाताई आणि त्याचबरोबरच प्रदीर्घ काळ ज्यांनी जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं असं ज्येष्ठ कळंबे साहेब यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेला आहे. आमच्याकडनं डामसे साहेबांचा भरण्यात आलाय आणि भारतीय जनता पक्षाकडनं वैकुंठ पाटील साहेबांचा अर्ज भरण्यात आलेला आहे. खाते वाटाबद्दल काही चर्चा झाली नाही. आता त्याच्यामध्ये 2 ज्या जागा आहेत ह्या आरक्षितच असतात, म्हणजे एक समाज कल्याणसाठी, त्यामुळे तिथे डामसे साहेबांचं भरण्यात आलं. महिलांसाठी आहे तिथे चुकत नसेल तर रसिकाताईंचं भरण्यात आलं. उर्वरित ज्या काही खाते वाटपाच्या गोष्टी आहेत त्याला अजून तारीख जी आहे ती मला वाटतं पुढे लागेल. त्यावेळेस वरिष्ठ पातळीवर जो निर्णय राहील तो सगळ्यांनाच मान्य राहणार आहे, त्यामुळे त्याच्यात काही विषय येत नाही.